एक मिनिट चेस मास्टर्स मध्ये आज आपल्यासोबत आहे महाराष्ट्राचे पहिले ग्रँड मास्टर प्रवीण टिपसे सर. हॅलो सर. सर मला सांगा, यावर्षी कोण वर्ल्ड चॅम्पियन होईल असं तुम्हाला वाटतं? यावेळी खरं कॅन्डिडेट स्टुडंटमधून 2 जण निवडले जातील असं मला वाटतं, कारण डिंगल लिरेन काय वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळेल असं वाटत नाही आणि कॅन्डिडेट्समधून त्याच्यात देखील म्हणजे रँकिंग येण्याचाही शक्यता खूप कमी वाटते त्याचा आत्ताचा फॉर्म बघता, आणि त्यामुळे खूपच ओपन टायटल आहे. करुआना पहिल्या 2मध्ये किंवा चॅम्पियन होण्याची शक्यता वाटते, आणि जर म्हणजे मॅक्झिमम चान्स फॅबियानो करुआनाच वर्ल्ड चॅम्पियन होईल असं वाटतंय. सर कुठला इंडियन प्लेअर कॅन्डिडेट क्वालिफाय करू शकतो कॅन्डिडेट म्हणून चॅलेंजर्ससाठी? आता 3 आपले खेळाडू आहेत, प्रत्येकाची स्टाईल वेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे गुकेशकडे एक ॲक्युरेसीचा खूप मोठं भांडार आहे, पण त्याच्यात इनकन्सिस्टन्सी आहे, आणि विदितकडे एक नॉलेज वय त्याचं जास्ती आहे, पण त्याच्या बदल्यात त्याच्याकडे खूप जास्ती नॉलेज आहे. म्हणजे या तिन्ही खेळाडूंमध्ये भारतीयांमध्ये तो नॉलेजेबल आहे, त्यामुळे त्याचा एक चांगला गेम होऊ शकतो. आणि तिसरा जो प्रज्ञानंद आहे की त्याचं नॉलेज कदाचित कमी असेल, पण त्याची सगळ्यात जी फायटिंग स्पिरिट आहे आणि जी ॲबिलिटी टू बाउन्स बॅक, म्हणजे तो लुझिंग पोझिशनमध्ये तितक्याच कॉन्फिडन्सने खेळून जिंकतो आणि बरोबर हरत असलेली बाजी कशी उलटवायची हे कळतं. तर तिघांचे 3 वेगळ्या प्रकारचे गुण आहेत आणि तिन्ही महत्त्वाचे आहेत. आणि काही दिवसांपूर्वी मी म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी माझं असं मत होतं की विजितला सगळ्यात जास्त चान्स आहे, परंतु आता मला आज असं वाटायला लागलं की कदाचित प्रज्ञानंदचा रिझल्ट बघता कदाचित प्रज्ञानंद भारतीय खेळाडूंमध्ये सगळ्यात वरतील असं वाटतं. पण ऑफकोर्स ते सगळे त्यांच्यापैकी पहिल्या 2 येण्याचा चान्स तिघांनाही आहे असं मला वाटतं. सर विदित, अर्जुन, प्रज्ञानंदा आणि गुकेश 4पैकी तुमचा फेवरेट प्लेअर? त्यांच्यात फेवरेट प्लेअर मला प्रज्ञानंदच आहे, कारण त्याचं कारण असं आहे की साऊंड प्ले किंवा आहे नाही, ही इज अ प्रॅक्टिकल प्लेअर. आणि व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट की सगळ्यात लॉंगेस्ट कॉम्बिनेशन करायचं अर्जुन खेळतो, सगळ्यात बेस्ट ओपनिंग नॉवेल्टी किंवा टेक्निकल गेम विदित खेळतो, आणि अगदी मोस्ट बेस्ट म्हणजे टॅक्टिकली ॲक्युरेट गेम गुकेश खेळतो. त्यात म्हणजे त्याचा किंग जरी एक्सपोज असेल तर त्याने बघितलेलं असतं की आपल्यावर मेट होत नाही आहे, तो रिस्क घेतो, ती पण एवढी की म्हणजे त्याच्या खराब दिसणाऱ्या पोझिशन पण चांगल्या असतात, ही त्याची डेप्थ आहे. पण प्रज्ञानंदचं जे आहे ती अनसर्टनिटी तो बरोबर टॅकल करू शकतो, आणि तो मोस्ट इम्पॉर्टंट की अनएक्सपेक्टेड सिच्युएशन आलं तर काय हरकत नाही, अँड द ॲबिलिटी टू बाउन्स बॅक अँड ॲबिलिटी टू रिकवर इट इज वॉट मॅटर्स इन नाव. मला तो त्याचा गेम सगळ्यात आवडतो, कारण इट इज मोस्ट एक्सायटिंग. क्या बात आहे सर. वन लास्ट क्वेश्चन, आता करंट पूर्ण जगातला एक फेवरेट प्लेअर? कार्लसनला पकडायचं की नाही? आता करंटली खेळतोय तर चालेल, पण नाही कार्लसनपेक्षा आता तूर्त म्हणजे रिसेंट आपण आनंदचं गेम मागच्याच वर्षी बघितलं तर आनंद इज स्टील माय मोस्ट फेवरेट प्लेअर इन टुडेज लॉट. पण कस्पारोव वॉज देअर, कस्पारोव वॉज माय फेवरेट, परंतु कस्पारोव कार्पो, परंतु आज कार्लसनपेक्षा देखील आनंद मला फेवरेट वाटतो, कारण आय बिलीव्ह इन सायंटिफिक प्ले. Carlsen is undoubtedly the greatest player the world has produced, परंतु it is not easy to understand him. I find Anand much easier to understand. So Anand is still my favorite player. थँक्यू सर, थँक्यू तुम्ही वेळ दिल्याबद्दल.